दोन एक कोणती? दक्षिण मुंबई किंवा मग पश्चिम मुंबई. अच्छा, तुमच्याकडनं खास करून ठाण्याबद्दल जाणून घ्यायचंय की ठाण्यामध्ये काय होईल, शिवसेना विरुद्ध शिवसेना. नरेश म्हस्के उमेदवार असले तरी देखील प्रत्यक्षात एकनाथ शिंदेच उमेदवार आहेत. ह्या अँगलने आपण ह्या निवडीकडे बघितलं पाहिजे. त्यामुळे एकनाथ शिंदे संपूर्णपणे प्रतिष्ठा त्यांनी पणा लावली होतीच. ते प्रयत्न करतील आणि ते निवडून येतील. फक्त मार्जिन फार नसेल. राजन विचारे यांना उद्धव ठाकरे यांना मिळालेली सिंपती किंवा आनंद दिघेंचा अंडरकरंट ह्याचा किती उपयोग होतो आपल्याला सांगता येणार नाही. परंतु फार टफ अशी टसल होईल आणि म्हस्के जेमतेम निघतील असं वाटतं. ॲडव्हान्टेज म्हस्के. अच्छा, एक मोठी बातमी येते, एक अपडेट येते. ती अपडेट आपण बघूयात. दिंडोरीमध्ये भास्कर भगरेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे. दिंडोरीमध्ये त्यांच्या समोर भारती पवार यांचं आव्हान आहे. आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, अजित पवारांच्या मुंबईतल्या घराबाहेर सुनेत्रा पवार यांच्या अभिनंदनाचं पोस्टर लागलेलं आहे. खरं तर पवार कुटुंबियाची मनस्थिती काय असेल किंवा त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज आपण आता लावू शकणार नाही. पण अजित पवारांच्या मुंबईच्या घराबाहेर सुनेत्रा पवारांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लागले. बघितलं असाल तर मुंबईत अजित पवार गटाचं ज्या ठिकाणी कार्यालय आहे राष्ट्रवादीचं, त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनी यांना प्रचंड मतांनी विजय मिळवून दिल्याबद्दल हार्दिक आभार असे फलक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. निकालाला 8 वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणी 8 वाजता सुरू होईल. मात्र त्याआधीच आपण जर बघितला असेल तर हा फलक जो आहे तो बॅनर इथे लावण्यात आल्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. कारण सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ चर्चेत होता. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना इथे रंगला. आरोप प्रत्यारोप झाले. आज मतमोजणी होते. थोड्याच वेळात चित्र जे आहे ते हळूहळू स्पष्ट होईल. मात्र त्याआधीच आपण जर बघितलं असेल तर सुनेत्रा वहिनी यांचे आभार मानणारा हा फलक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात कोण